अपेक्षा करणं चुकीचं नसतं. चुकीचं असते ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं. नशीब हे लिफ्ट सारखं असतं, तर कष्ट म्हणजे जिना. लिफ्ट कधीही बंद पडू शकते, पण जिना मात्र नेहमी तुम्हाला वरच घेऊन जातो. नाईलाज या एका शब्दामुळे कित्येक निर्णय चुकीचे घेतले जातात. कमीपणा घ्यायला काही हरकत नाही, पण समोरच्याकडे समजून घ्यायला मोठेपणा असावा. लोकांच्या सोयीनुसार आपण हुशार किंवा बेंडोक असतो. त्यांच्या बाजूने बोललं की आपण हुशार, आणि त्यांच्या विरुद्ध बोललो की आपण बेंडोक. सुखात तर प्रत्येकच व्यक्ती साथ द्यायला तयार असतो, पण जो दुःखातही निरपेक्ष साथ देतो तोच माणसातला माणूस. तिथं माणसातली माणुसकी. वेळेनुसार बदलणारी लोक आयुष्यात कधी कोणाचीच होऊ शकत नाही. म्हणून प्रेम करताना खरा चेहरा ओळखता यायला हवा. नाईलाज या एका शब्दामुळे कित्येक निर्णय चुकीचे घेतले जातात. माणूस जेव्हा मोठ्या गोष्टी बोलू लागतो तेव्हा शहाणा होत नाही, पण तो शहाणा होतो जेव्हा तो लहान गोष्टी समजायला लागतो. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्की बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेस लोक सोडून जातील. अतिविचाराने आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या कधीच अस्तित्वात नसतात. जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी, इतरांना हरवण्यासाठी नाही. प्रत्येक क्षण सर्वांसोबत आनंदात घालवा. आयुष्य राहत नाही, पण सुंदर आठवणी कायम राहतात. विजेता वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असतं. कधीतरी, कुठेतरी, केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्खं आयुष्यच बदलून टाकतो. फक्त तो क्षण ओळखता यायला पाहिजे. यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट असं म्हणतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना समोर गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. काहीही झालं तरी आपल्या यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टामस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही हो, चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त देह गाठणे लक्षात ठेवा. जसं सोनं तप्त केल्याने शुद्ध होतं, तसेच पश्चातापाने मन पवित्र होतं. एक नारळ फोडलं आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भलं करेल अशी अपेक्षा ठेवू पण नका. देव तुमचं कर्म बघतो, तुमचा दिखावेपणा नाही. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. स्त्री ही केवळ सौंदर्याची मूर्ती नसते, तर ती संयम, प्रेम आणि त्यागाची परिसीमा असते. सिमेंटच्या जंगलात प्रत्येकाला झाडं होणं जमत नाही. बाप नावाचा विठ्ठल पाठीशी उभा असला की आयुष्यात पंढरपूर सहज गाठता येते. उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश. एक नारळ फोडलं आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भलं करेल अशी अपेक्षा पण ठेवू नका. देव तुमचं कर्म बघतो, तुमचा दिखाऊपणा नाही.